संत रोहिदास, क्रांतिमान ज्योतिराव फुले, छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज आणि या विचार शृंखलेत असणाऱ्या सर्व महामानवांचे स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञानवाद असे विचार समाविष्ट असलेलं मानवी जीवन मूल्यांचं तत्वज्ञान ज्या महामानवाने आपल्याला भारतीय संविधानाच्या रूपाने दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी प्रथम अभिवादन करते आणि आजच्या या एकदिवसीय परिवर्तन साहित्य संमेलनाला लाभलेले उद्घाटक निरंजन टकलेजी, संमेलनाचं आयोजन करणाऱ्या परिवर्तन बहुउद्देशीय संस्था नाशिक या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक गंगाधर अहिरेजी आणि त्यांची सर्व टीम, इथे उपस्थित असलेले सर्व संस्थेचे कार्यकर्ते, हितचिंतक, विचारपीठावर बसलेले सर्व मान्यवर, स्वागताध्यक्ष माननीय उद्धवजी गांगुर्डे साहेब, माझ्या समोर खूप मान्यवर बसलेले आहेत आणि या विचार मंचावर सुद्धा मान्यवर बसलेले आहेत. ते सर्वजण माझ्या माय भगिनी, तरुण तरुणी, लेकरे आणि सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी या सर्वांना मी प्रथम मैत्रीपूर्ण जय भीम करते. खूप जणांची नावं घ्यावीशी वाटत आहे, पण मी अगदी प्रयत्नपूर्वक स्वतःला समजावते की नावं कोणाची फारशी घ्यायची नाहीये. जरी मी इथून घेतली नाही तरी माझं जे टॉपिक अध्यक्ष भाषण तुमच्या समोर येणार आहे त्याच्यामध्ये ती नावं असणार आहेत. त्यामुळे मला तुमच्याविषयीचा जो आत्यंतिक आदर आहे माझ्या मनामध्ये तो तुमच्यापर्यंत मी त्या लेखनातून पोहोचवण्याचा प्रयत्न करते. बोलताना मी स्वतःवर बंधन यासाठी घालते आहे की सगळ्यांची भाषणं झाली. साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असतं, सगळ्यांची भाषणं झाल्यानंतर घड्याळाचा काटा इतका पुढे 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 सरकत असतो आणि लोकांना भुका लागलेल्या असतात. त्यामुळे शेवटी हे जे अध्यक्षीय भाषण असतं त्या अध्यक्षीय भाषणातून सुद्धा त्यांना अजून किती पंगवायचं याचा विचार अध्यक्षाला करावा लागतो आणि त्यामुळे मी ही नावं घेण्याचं शक्यतो टाळते आहे. काही मुद्द्यांना घेऊन मी भराभर माझे काही विचार मांडायचा प्रयत्न करते आहे. तरी सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी नमूद कराव्याच लागणार आहेत आणि त्या माझ्याकडून सुटू नये म्हणून अगदी जाणीवपूर्वक त्या ज्या लिहून आणलेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्यासमोर मला ठेवायच्याच आहेत. तर आज इथे या नाशिकच्या भूमीतील येवला मुक्कामी 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही असं सांगत धर्मांतराची घोषणा केली. तर या भूमीला त्यांनी अशा पद्धतीने मुक्तिभूमी अशी ओळख मिळवून दिली. त्या भूमीतील माझ्या सर्व बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमीतून संघर्षाला सुरुवात केली त्या कोकण म्हणजेच अप्रांत या संघर्ष भूमीत जन्मलेली मी. तर आज या मंगलमय मुक्तिभूमीतून समग्र आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता, लेखिका म्हणून संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने आपणाशी संवाद साधताना मी अगदी आनंदाने मोहरून गेलेली आहे. या क्षणी तुमच्याविषयीच्या माझ्या भावना व्यक्त करताना नवीन पिढीतील आपले चळवळीचे धडपडीले डॉक्टर धम्मसंगीनी रमा गोरख यांनी 15 एप्रिल 2025 रोजी खास नाशिककरांसाठी लिहिलेल्या फेसबुक पोस्टवरील 2 ओळी मी इथे उद्धृत करते. त्या ओळी अशा आहेत की धन्य आहेत ते लोक जे समतेच्या संस्कारांना पेरतात, पाणी घालतात, रुजवतात. ते खास नाशिककरांसाठी लिहिले बरं का. आणि पुढे ती म्हणते धन्य आहेत ते लोक जे कुशल काम करणाऱ्यांचं कौतुक आणि समर्थन करतात. तर समतेच्या संस्कारांना पेरणारे, रुजवणारे तुम्ही सर्व नाशिककर मोठ्या कष्टाने हे विचारपीठ निर्माण करून त्यात माझ्यासारख्या कोकण कन्येला सन्मानाने आणि कौतुकाने जागा देत आहे. याचा अर्थ मी गेली 40 वर्ष अगदी निस्वार्थीपणाने आणि आंबेडकरी तत्वज्ञानाशी प्रामाणिक राहून माझ्या कुवतीप्रमाणे जे कुशल कर्म करीत आहे त्या कार्याचा तुम्ही सन्मान करत आहात असं मी समजते आणि माझ्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांप्रती आभार व्यक्त करते. परिवर्तन बहुउद्देशीय संस्था नाशिक ही बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर या महापुरुषांचे विचार अंगीकारून समाज, साहित्य, संस्कृती आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात कार्य करणारी नाशिक मधील एक जुनी संस्था आहे. मला जिथपर्यंत
आहे तिथपर्यंत मी काही त्या अध्यक्ष भाषणामध्ये त्याच्याविषयी बरीचशी माहिती लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संस्थेविषयी आता सुद्धा सुरुवातीला सांगितलं गेलं तर मी त्याची अगदी पुन्हा पुनरावृत्ती करत नाहीये. पण तरी सुद्धा या संस्थेची जी मोठमोठी कामं आहेत आणि कार्यकर्ते गेली अनेक वर्ष त्यासाठी काम करत आहेत, तर ही कार्यकारिणी आणि या व्यतिरिक्त परिवारात अनेक कार्यकर्ते जे काम करत आहेत. यात अनेक नावं आहेत जसे दिनकर पवार, करुणासागर पगारे, अमोल बागुल आणि कितीतरी जण आहेत. तिथे अरविंद सुरवाडे आहेत, त्र्यंबक गुरबळे आहेत, कवी अविनाश गायकवाड आहेत. ते या संस्थेशी संबंधित असलेले माझ्या समोर आमचे उभाळे आहेत देवेंद्रजी. वेगळ्या संदर्भात त्यांचा उल्लेख पुढे येणारच आहे. तर बंधू भगिनींनो, एकूणच परिवर्तनाच्या चळवळीत हे असं नाशिकचं खूप मोठं योगदान आहे. आता आपल्या गंगाधर अहिरे सरांनी सुद्धा किंवा उद्धवजी तांदुर्डे साहेबांनी सुद्धा या नाशिकचं काय योगदान आहे चळवळीमध्ये त्याच्याविषयी विस्तृतपणे हे सगळे बोललेले आहेत. पण त्यातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा जो आपल्याला माहित आहे की 1930 ते 1935 मधील नाशिकचा काळाराम सत्याग्रह म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक महत्वाचा टप्पा होता. आणि या सत्याग्रहात सवर्णांच्या दगडफोड्यांचा मारा बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केला. त्यामध्ये नाशिकची कितीतरी मंडळी होती आणि त्या अगदी बाबासाहेबांचे जवळचे म्हणजे नाशिकचे दादासाहेब गायकवाड हे होते. आपल्या सर्वांना हे सगळं माहित आहे. तर बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाडांनी जे वेळोवेळी पत्र पाठवलेले आहेत त्या पत्रांचा दस्तावेज म्हणजे या घटनेचा खूप मोठा पुरावा हा नवीन पिढीसाठी उपलब्ध आहे. दादासाहेबांचा भूमिहीन सत्याग्रह हा सुद्धा आंबेडकरी चळवळीचा एक महत्वाचा संघर्ष आहे. या संघर्षात आणि त्यानंतरच्या धम्म चळवळीच्या संघर्षात आणि त्या चळवळीत ज्या अगदी बिजलीसारख्या तळपणाऱ्या शांताबाई ताणे ज्यांचा उल्लेख आता गंगाधर अहिरेजींनी किंवा गांगुर्डे साहेबांनी कोणीतरी केला, तर त्या या शांताबाई ताणे म्हणजे आंबेडकरी स्त्री चळवळीची शान आहे. आम्हा सर्वांचा आदर्श आहे शांताबाई ताणे. म्हणजे शांताबाई ताणेंचं जे स्वकथन आहे रात्रंदिना आम्हा, हे स्वकथन म्हणजे एकूणच मराठी साहित्यातील स्वकथनांसाठी हा एक आदर्श आहे. कारण स्वकथन म्हणजे फक्त आपल्या वैयक्तिक संसारातील चटक्यांचं वर्णन करणं किंवा वैयक्तिक संसारातील सुखदुःखाचं वर्णन करणं असा अर्थ नसतो स्वकथन म्हणजे. स्वकथन म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यातून अगदी पुढे जाऊन म्हणजे मी ते समष्टी असा सुंदर शब्दप्रयोग वापरला गंगाधर अहिरेजीने. तर या मीपणातून आम्हीपर्यंत जाणं, समुदायाची सुखदुःख, समुदायाची वाटचाल, समुदायाचा त्यावेळेचा जो संघर्ष आहे आणि मुख्यतः समुदायाचं चळवळीशी जे नातं आहे, तर या सगळ्याचं अतिशय वेगळ्या पद्धतीने वर्णन स्वकथनामध्ये यायला हवं असतं. स्वकथन म्हणजे अशा पद्धतीच्या हे चित्रण असलेलं एक साहित्य शिल्प असतं, ते तसं असावं अशा पद्धतीचा एक आदर्श देणारं हे शांताबाई ताणेंचं स्वकथन आहे. ते सुद्धा संपूर्ण मराठी साहित्यासाठी ते आदर्श आहे असं मला वाटतं. या काळाराम मंदिर सत्याग्रहाविषयी आस्था असलेले कवी कुसुमाग्रज त्यांचा पण आता इथे उल्लेख झाला. तर ते कवी कुसुमाग्रज त्यांना प्रचंड आस्था होती या चळवळीची. त्यांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा त्यांनी नाशिककरांना अशी अट घातली होती, म्हणजे त्यांचा सत्कार करायचं ठरवलं नाशिककरांनी तेव्हा, की माझा सत्कार करताना मला सगळ्यांनी खूपसे हार आणू नका, नाशिककरांच्या वतीने मला एकच हार घातला जावा आणि तो सुद्धा शांताबाई ताणे यांच्या हस्ते घातला जावा अशी त्यांनी अट घातली होती. शांताबाई ताणेंना ते आपली बहीण मानायचे. तर या कुसुमाग्रजांची सुद्धा इथे आठवण होते आहे. कुसुमाग्रजांची अजून वेगळ्या संदर्भात एक मला आठवण होते आहे. नाशिककर आहेत ते म्हणून त्यांची या चळवळीच्या संदर्भातील काही आठवण सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. तर कुसुमाग्रज आणि वि. स. खांडेकर हे जे दोन साहित्यिक आहेत, या दोन साहित्यिकांना आंबेडकरी चळवळीविषयी प्रचंड आस्था होती. त्यातले नाशिकचे कुसुमाग्रज यांची आस्था आपल्याला दिसून येते काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळी किंवा त्यानंतरच्या सुद्धा
चळवळीच्या संदर्भात. पण वि स खांडेकरांच्या बाबतीत मला माहित नाही तुम्हाला किती जणांना माहिती आहे, पण वि स खांडेकर हे कोकणात राहून लेखन करणारे. वि स खांडेकरांनी सुद्धा ज्यावेळी हिंदू कोड दिनाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या चेरेशास्त्रींनी अपमान केला होता, अतिशय अपमानकारक असे शब्द वापरून. त्यावेळी हे वि स खांडेकर आहेत, ते वि स खांडेकर उभे राहिले होते आणि त्यांनी त्यावेळेला त्या चेरेशास्त्र्यांना अगदी खरमरीत उत्तर दिलं होतं आणि त्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेविषयी सांगून त्यांना खडसावून सांगितलेलं होतं. तर असे हे दोन साहित्यिक जे आंबेडकरी चळवळीविषयी आस्था असलेले, बाकीचे काही अनेक सवर्ण लोक आहेत आंबेडकरी चळवळीविषयी आस्था असलेले, त्यांच्याबद्दलचा उल्लेख माझ्या त्या भाषणामध्ये नंतर तुम्ही वाचा. तर अशी कितीतरी नावं माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत. पण याचबरोबर मी एक गोष्ट इथे नमूद करेन की या दोन ज्ञानपीठ पुरस्कार साहित्यिकांचा इथे जो उल्लेख झाला किंवा मी अत्यंत आदराने तो उल्लेख केला, या साहित्यिकांना एकूणच मराठी साहित्यामध्ये सुद्धा कितीतरी प्रतिष्ठा, सन्मान मिळालेला आहे. पण अशा पद्धतीची प्रतिष्ठा आणि अशा पद्धतीचा सन्मान याचा विचार न करता सुद्धा, अशा पद्धतीच्या प्रसिद्धीचा विचार न करता सुद्धा निव्वळ आंबेडकरी चळवळीसाठीच लेखन करणारे असे कितीतरी जे लोक लिहिले झाले, त्यांनी चळवळीसाठी लेखन केलं, त्यामध्ये कितीतरी या नाशिकच्या साहित्यिक आणि कलावंतांची नावं माझ्या डोळ्यासमोर दिसत आहेत. त्या ज्यांच्या नावाने संस्था पुरस्कार देते ते ताकदीचे कवी अरुण काळे, इथे सुद्धा खूप नावं आहेत, पण काही मी अत्यंत महत्वाची नावं इथे मला उद्धृत करायलाच हवी आहे. तर हे अरुण काळे आहेत किंवा या संस्थेचे अध्यक्ष आणि आजच्या संमेलनाचे आयोजक कवी गंगाधरजी अहिरे, त्यांना नेहमीच सहकार्य करणारे असे पाली भाषा तज्ञ लेखक आणि चित्रकार देवेंद्र उबाळे माझ्या समोर बसले, त्यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. समीक्षेच्या क्षेत्रात आता वेगळा ठसा उमटवणारे मोतीराम खटारे, संगीतकार ध्रुवकुमार तेजाळे, गीतकार हरेंद्र जाधव, गायक कवी दत्ता जाधव, श्रावण यशवंते, भीमराव कर्डकांचा मगाशी उल्लेख झाला की जो आंबेडकरी चळवळीतला पहिला जलसा, त्याचा आदर्श त्यांनी दिला. तर हे पण नाशिकचे अशी कितीतरी नावं आहेत. अविनाश डोळस, उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, अर्जुन डांगरे, डॉक्टर विठ्ठल शिंदे. आणि याचबरोबर मी ज्याचा अगदी आग्रहाने उल्लेख करेन की या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये खूप सन्मानाने, मी या संस्थेच्या विषयी बोलत नाहीये, पण एकूणच मानसिकतेविषयी बोलते आहे की जितका पुरुषांचा सन्मानाने उल्लेख केला जातो तितक्या सन्मानाने स्त्रियांचा उल्लेख केला जात नाही. म्हणून या नाशिकमध्ये ज्या स्त्रिया या चळवळीमध्ये, एकूण साहित्यिक चळवळीमध्ये आणि सामाजिक चळवळीमध्ये ज्या कार्यरत आहेत त्या माझ्या मैत्रिणी, ज्यामध्ये वाल्मिका एलनचे अहिरे, जिने रमाईंवर खूप मोठा ग्रंथ लिहिलेला आहे, माईसाहेबांवर खूप मोठा ग्रंथ लिहिलेला आहे, सावित्रीबाईंवर खूप मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि वैशिष्ट्य असं त्याचं म्हणजे त्यांचं कौतुक आणि त्यांच्याबद्दलचा सन्मान इतका माझ्या हृदयात दाटून येत होतो याच्यासाठी की कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत असताना त्यांनी ही मोठी कामं केलेली आहेत. हा खूप मोठा हे आहे. म्हणजे त्यांना सुद्धा कधीतरी आपल्या संस्थांनी, म्हणजे इथेच असं नाही म्हणत मी, पण इतर सगळ्या आंबेडकरी चळवळीशी कार्यरत असलेल्या संस्थांच्या पुरस्कार देतात. त्या पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी वाल्मिकी एलनजे आणि अहिरे यांचं नाव अग्रक्रमाने लक्षात घ्यायला पाहिजे. तर त्या इथल्या नाशिकच्या आहेत. त्यानंतर डॉक्टर इंदिरा आठवले, डॉक्टर प्रतिभा जाधव, शोभा बाबुराव बागुल यांची मुलगी माझी मैत्रिणी चांगली, डॉक्टर श्यामल गरुड, अशा कितीतरी स्त्री कार्यकर्त्या, लेखिका आणि कवयित्री आहेत. एकूणच 21व्या शतकातील ही सगळीच साहित्यिक मंडळी प्रचंड बुद्धिमत्तेने आणि वेगळ्याच अकलन क्षमतेने आंबेडकरी साहित्य चळवळ पुढे नेण्याचं काम करत आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की हे जे नाशिकमध्ये चित्र आपल्याला दिसतं आहे त्याचं महत्वाचं कारण आहे की त्यांना वारसा आहे या भूमीतल्या वामनदादा कर्डक आणि बाबुराव बागुल यांच्यासारख्या असामान्य प्रतिभावंतांचा. म्हणजे वामनदादा कर्डकांच्या बऱ्याच साऱ्या ओळी, बरीच सारी गीतं आपण अनेकदा ऐकतो आहोत, पण या क्षणी मला त्यांच्या ओळी आठवत आहेत की जखडबंद पाया तिने सापळे दंड, तडाखड तुटले तू थोपटात दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. गंगाधर अहिरेजींनी सुद्धा याचा उल्लेख केला आहे. तर अशा पद्धतीने आपल्या उभ्या गाण्यातून बाबासाहेबांची चळवळ घराघरात पोहोचवणारे वामनदादा कर्डक. आणि हे माणसा तू सूर्याला सूर्य म्हटलंस म्हणून आणि सूर्य सूर्य झाला, किंवा चंद्राला चंद्र म्हटलंस आणि चंद्र चंद्र झाला, हे अगदी उभ्या मराठी साहित्याला खडसा
दिसायला लागलेलं आहे की प्राचीन साहित्यातील देव बाजूला सारून त्या साहित्यामध्ये माणसाचा प्रवेश झालेला आहे. तर त्यामध्ये या माणसाचं महत्व अधोरेखित करणारे पहिले बाबुराव बागुल आहेत. तर अशा पद्धतीने हे जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांपैकी वामनदादा कर्डक हे मी कोकणातल्या त्या खेड्यात असताना मला खूप मोठी होईपर्यंत माहित नव्हते. मी प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला, कारण हे सांगण्या पाठीमागचा माझा उद्देश वेगळा आहे. मी अगदी BA MA होईपर्यंत मला वामनदादा कर्डक माहितच नव्हते त्या मालवणमध्ये, त्या कोकणामध्ये. का बरं माहित नव्हते मला? म्हणजे मी आता म्हणताना म्हणाले की आपल्या गाण्यातून चळवळ घराघरात पोहोचवणारे वामनदादा कर्डक, पण मग मला त्या कोकणातल्या घरामध्ये मला का माहित झाले नाहीत, माझ्या त्या झोपडीत का नाही माहित झाले? तर त्याचं कारण असं आहे की मी शिक्षण घेत होते. ते शिक्षण घेत असताना मी जी वाचनालय पातळी घालत होते त्या वाचनालयांमध्ये मला वामनदादा तिथे दिसले नव्हते. लायब्ररीमध्ये नाही किंवा पुस्तकांच्या दुकानामध्ये सुद्धा मला तिथे वामनदादा दिसले नव्हते. आणि दुसरी एक अत्यंत दुःखाची गोष्ट अशी की कुठल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा वामनदादा होते. त्या अभ्यासक्रमामध्ये असते तर कदाचित मला लहान असतानाच कळले असते, पण अभ्यासक्रमामध्ये सुद्धा वामनदादा नव्हते. आजही नाही आहेत वामनदादा. त्यामुळे इतके मोठे प्रतिभावंत असे हे वामनदादा आहेत ते मला कळले नव्हते. आता अभ्यासक्रमामध्ये ते का नव्हते तर सांगा टाटा बिर्ला आमचा वाटा कुठे आहे हो असं विचारणारे, हे असं अगदी परखडपणे विचारणारे, असा प्रश्न विचारणारे जे साहित्यिक असतात ते साहित्यिक अभ्यासक्रमामध्ये घेणं हे आपल्या अभ्यासक्रमाला परवडत नाही. आणि म्हणून वामनदादा अभ्यासक्रमामध्ये नव्हते. प्रतिभेच्या बाबतीत अगदी कुसुमाग्रजांनी इतके ताकदवान असलेले वामनदादा, ते या कुसुमाग्रजांची जशी ओळख साहित्यातून किंवा अभ्यासक्रमातून झालेली होती तशी वामनदादांची झालेली नव्हती. त्याचे हे कारण असं आहे. बाबुराव बागुल मात्र दलित साहित्याचं सौंदर्य शास्त्र मांडणारे म्हणून अभ्यासक्रमातून मला माहित झाले होते. म्हणजे पदवी अभ्यासक्रमात बाबुराव बागुल होते. माझ्या BAच्या अभ्यासक्रमामध्ये, BAच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये बाबुराव बागुलांचा मरण स्वस्थ आहे हा कथासंग्रह होता. आणि तो कथासंग्रह ज्यावेळी मी अभ्यासत होते, म्हणजे कथा ज्यावेळी मी वाचत होते त्यावेळी मला कसं तरी वाटायचं, मला असं वाटायचं की हे काय हे विभत्स वर्णन आहे. म्हणजे त्याच वेळेला मला गंगाधर पाटील यांचा तलावातलं चांदणं हा कथासंग्रह सुद्धा अभ्यासाला होता. तर तलावातलं चांदणं वाचताना मला छान छान वाटायचं. तसं बाबुराव बागुलांचं मरण स्वस्थ होत आहे वाचताना छान छान नाही वाटायचं. हे काहीतरी विभत्स आहे, हे काहीतरी घाणेरडे आहे असं वाटायचं. अर्थात ते विभत्स का आहे याची कारण मीमांसा करण्याची जी कुवत लागते किंवा ती कारण मीमांसा करण्यासाठी ज्या जाणीवा विकसित व्हाव्या लागतात त्या जाणीवा माझ्या तेव्हा विकसित झालेल्या नव्हत्या. ह्या जाणीवा माझ्या कधी विकसित झाल्या तर ज्या वेळेला मी चळवळीत आले आणि त्या वेळेला माझ्या ह्या जाणीवा विकसित झाल्या. आता ह्याचे कारण मीमांसा करत असताना मला अगदी प्रकर्षाने असं वाटतं की हे या जाणीवा म्हणजे माझ्याच असं नाही पण एकूणच सगळ्या, आता तुम्ही बघा की BA झालेले, MA झालेले, अगदी मी म्हणेन की PhD झालेले सुद्धा असे कितीतरी लोक आहेत की त्यांना नीट विश्लेषण करता येत नाही एखाद्या साहित्य कृतीचं किंवा एखाद्या प्रसंगाचं, एखाद्या घटनेचं. हे असं का होतं तर त्याचं कारण असं आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सत्याचा शोध घेणं कितीही कठीण असलं तरी तो घेण्यासाठी विद्यार्थ्याला जे समर्थ बनवते ते शिक्षण, ही जी शिक्षणाची संकल्पना आहे ती शिक्षणाची संकल्पना आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये राबवली जात नाही. आणि म्हणून या जाणीवा आपल्या त्यावेळेला विकसित होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी संकल्पना होती त्या संकल्पनेमध्ये बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं, म्हणजे बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार आहेत त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की विद्यार्थी BA होईपर्यंत त्याला खरं तर या सगळ्या जाणीवा त्याच्या विकसित होत असतात. म्हणजे त्याला इतकं सामर्थ्य नसतं या सगळ्याचा शोध घेण्याचं. त्यामुळे विद्यार्थ्याचं खरं जे शिक्षण होतं ते तो पदवीधर झाल्यानंतर त्याचं खरं शिक्षण सुरू होतं. आता बाबासाहेब हे म्हणत असताना बाबासाहेबांची अशी अपेक्षा होती, उच्च शिक्षणाविषयीचे बाबासाहेबांचे विचार आहेत त्यामध्ये बाबासाहेबांची अशी अपेक्षा होती की आपल्या उच्च शिक्षणाचा आराखडा, आपल्या उच्च शिक्षणाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची आखणी अशी करायला पाहिजे की या जाणीवा, मी जी मगाशी म्हणाले की माझ्या स्वतःमध्ये त्या जाणीवा नव्हत्या. बाबुराव बागुल विभत्स का लिहितात आणि गंगाधर काळके छान छान का लिहितात, तर याचा विचार करण्याची, याची कारण मीमांसा शोधण्यासाठीच्या जाणीवा विकसित व्हायला हव्या असतात या शालेय अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमातून. तर या पद्धतीने
हे सगळं होत नाही म्हणूनच गंगाधर गाडगीळ, पुभा भावे, व्यंकटेश माडगुळकर, अरविंद गोखले हे मराठी साहित्यामध्ये अर्वाचीन कथेचे शिल्पकार, मराठी अर्वाचीन कथेचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख करून दिलेली असते. आणि तशाच पद्धतीचे तशाच ताकदीने निर्णय बाबुराव बागुल आहेत किंवा अण्णाभाऊ साठे आहेत किंवा वामनदादा कर्डक आहेत, तर यांची मात्र अशा पद्धतीने ओळख करून दिली जात नाही. बाबुराव बागुलांची जरी या पद्धतीने ओळख करून दिली तरी सुद्धा ते फक्त दलित सौंदर्य शास्त्र लिहिणारे एवढ्याच मर्यादेपर्यंत त्यांची ओळख करून दिली जाते. म्हणजे त्यांची ओळख अशी ब्रॉड ह्याच्यावर करून दिली जात नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा काही राहत नाही. त्याच पद्धतीने हे सूर्याच्या तेजाने तळपणारे हे जे साहित्यिक आहेत ते शेवटी शालेय अभ्यासक्रमाच्या वर्तुळातून मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मग मला बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या त्या वैश्विक चळवळीमध्ये मी जेव्हा सामील झाले त्यावेळेला हे सगळे साहित्यिक मला भेटले, अगदी ग्रंथांच्या पानापानातून मला भेटले. आणि हे साहित्यिक मला भेटल्यानंतर त्यांनी महत्वाची कामगिरी काय केली असेल तर त्यांनी मला साहित्यिक बनवलं. आणि फक्त साहित्यिक बनवणे हे साहित्यिक थांबले नाहीये, तर त्यांनी साहित्यिकाच्या बरोबरीने मला एक कार्यकर्ती सुद्धा बनवलं. तर अशा पद्धतीने हे साहित्यिक आणि चळवळ यांचं हे अशा पद्धतीने नातं आहे. गंगाधर अहिरेजींनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये जे सांगितलं की 10 पुस्तकं लिहिण्यापेक्षा तुम्ही रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये किती असता हे महत्वाचं आहे. तर खरोखर साहित्यिक आणि म्हणजे विशेषतः निरंजन कगलेजी की आंबेडकरी साहित्यिक तर ही साहित्याची मूल्य मागतो, साहित्याची उद्दिष्ट मागतो की निव्वळ साहित्य लिहिणं एवढंच माझं काम नाहीये, तर माझं साहित्य जर लिहिलं गेलं पाहिजे, माझ्या साहित्यातला शब्द हा चळवळ पुढे नेण्यासाठी, चळवळीची ओळख करून देण्यासाठी लिहिलं पाहिजे. म्हणजे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ज्यावेळी कळते त्याच वेळेला आमच्या डोक्यात हे पक्कट असलेलं असतं. म्हणून आमचं साहित्य या प्रस्थापित साहित्यिकांच्या नजरेत येतं की नाही, ते आम्हाला पुरस्कार देतात की नाही याचा आम्ही कधी सुद्धा विचार करत नाही. त्याने आमच्या साहित्याला पुरस्कार देवो नाहीतर नाही देवो, पण आम्ही आमचं साहित्य हे पुढच्या पिढीला चळवळीची ओळख करून देण्यासाठी आम्ही लिहित असतो. तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्यिक आणि चळवळ यांचं महत्वाचं नातं आहे. म्हणजे आमचा साहित्यिक हा पहिल्यांदा कार्यकर्ता असतो. म्हणून गंगाधर अहिरेजी यांची मला कितीतरी वर्ष एक कवी म्हणून ओळख आहे. देवेंद्र उबाळींची एक चित्रकार आहे, पाली भाषेमध्ये साहित्य लिहिणारे एक संशोधक आहेत, अशी मला ओळख आहे. पण त्याहीपेक्षा या लोकांची मला जास्त ओळख आहे की ते म्हणजे आमचे कार्यकर्ते आहेत. आता आमच्या प्रशांत वंजारांची पण ओळख माझ्या मनात तशीच भरत आली आहे की तो कवी म्हणून मला माहिती आहे, पण कवी असण्यापेक्षा सुद्धा प्रशांतचा जास्त अभिमान मला याच्यासाठी आहे की आंबेडकरी साहित्य संस्कृती असं काहीतरी त्याचं हे आहे. आणि त्याच्यामध्ये मी पोस्ट बघते त्यामुळे त्याची तळमळ मला दिसून येते की आंबेडकरी चळवळ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो किती तळमळीने काम करतो. ह्या युवा पिढीतली ही अशी मंडळी आम्हाला दिसायला पाहिजे. माझ्या समोर एक सुरेखा पैठणे बसलेली आहे, तिच्या कविता नंतर तुम्ही बघणार आहात. तिच्या कविता अत्यंत सुरेख असतात, पण ती असं कोणीतरी मला मोठ्या मंचावर बोलवावं वगैरे याची तिला अजिबात अपेक्षा नसते. ती कविता लिहिते, त्याला बुद्धिझमचा पाया असतो, त्याला फुलेवादाचा पाया असतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्याला पाया असतो आणि अशा पद्धतीने ती लेखन करते. तर तुम्हाला तरुण पिढीमध्ये म्हणजे मी तर शोधत असते अशी दुर्बीण लावून शोधण्यासाठी की नवीन पिढीमध्ये कोण कोण अशा पद्धतीने लिहितंय आणि त्यांना घेऊन त्यांच्या हातात गुंफायचा मी अगदी छोटासा प्रयत्न करत असते. तर अगदी इथे उपस्थित असलेल्या तरुणाईला मी सांगेन, इथे मला भेटायला आलेला रितेश पांडव आहे. इथे तो मुलगा तुमच्या नाशिकचा आहे, कुठे आहे का रितेश? जरा हातवरती कर. त्या रितेशला जरासं बघा. मी मुद्दाम त्या रितेशची तुम्हाला ओळख करून देते आहे की हा रितेश अंधेरीत राहतो आणि त्याची आता आंबेडकरी आईच्या निमित्ताने मला ओळख झाली. त्याला पुस्तक हवं होतं आंबेडकरी आई आणि त्याने मला फोन केला. म्हटलं तू कुठे राहतो बेटा, पुस्तकाने पाठवायचं होतं मला. तो म्हणाला मॅडम मी इथे अंधेरी ईस्टला राहतो. तर म्हटलं छान आहे, मी वेस्टला राहते, तू ये म्हटलं मला भेटायला. तोपर्यंत त्याला मी बघितलं नव्हतं, मला वाटलं मोठा कोणतरी असेल माणूस. तो आला आणि हा छोटासा मुलगा माझ्या मुलासारखा, तर त्याला बसवलं, छान आमच्या गप्पा झाल्या आणि त्याला मी विचारते तर तो मला सांगतो की तो इंटर्नशिप करतोय तिथे फार्मसीमध्ये. आणि महत्वाचं मला म्हणजे तो मला लाडका का झाला या अगदी महिनाभरात, तर त्याने महत्वाची गोष्ट मला अशी सांगितली की मॅडम आम्ही महिन्यातून एकदा कुठेतरी भेटतो, आम्ही मित्र. कशासाठी भेटतो? पिझ्झा खाण्यासाठी नाही भेटत, या बाकीच्या पण चर्चा करण्यासाठी नाही भेटत तो. तर तो कशासाठी भेटतो? तर तो म्हणतो आम्ही कोणतं तरी पुस्तक वाचतो आणि त्या
पुस्तकाची चर्चा करण्यासाठी, मित्रांमध्ये त्या पुस्तकाची देवाणघेवाण करण्यासाठी आम्ही एकदा भेटलो. तर मला त्यावेळी मी बीएड करत असताना आम्ही पाटकर कॉलेज जे आहे त्या वरांड्यामध्ये आम्ही रविवारच्या आम्ही मैत्रिणी जमायचो आणि तिथे आम्ही अभ्यासाची चर्चा करायचो. अभ्यासाची चर्चा करणं तर ठीक आहे, हो ते सगळेच जण करतात, त्याच्यात काही मोठं कौतुक नाही. पण अभ्यासाव्यतिरिक्त चळवळीच्या पुस्तकाची चर्चा करण्यासाठी तरुणाईने एकत्र भेटणं हा आमच्यासाठी खूप मोठा आशावाद आहे. आणि म्हणून मी काल रितेशकडे जेवायला गेले होते, त्याचं घर पण बघितलं. आंबेडकरी आई मला तिथे भेटली आणि त्याचे वडील अत्यंत कष्टाने दोन्ही त्या भावंडांना तिने छान घडवलेलं आहे. तर अशी ही घरं ही आदर्श म्हणून आपल्या याच्यातून आपल्या बोलण्यातून आपल्या लेखनातून सुद्धा लोकांपर्यंत जायला पाहिजे. तर थोडक्यात हे नाशिक असं आहे. मला जेव्हा गंगाधर काटके यांनी अहिरे साहेबांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा मी आमच्या कार्यकर्त्यांना विचारलं, कारण अलीकडे कसं असतं माहिती का की हे जे साहित्यिक कलावंत आहेत ना ते प्रसिद्धीसाठी आणि पैसा मिळवण्यासाठी कोणाच्याही आश्रयाला जातात. त्यामुळे कुठे जायचं कुठे नाही जायचं याचा खूप विचार करावा लागतो अगदी अलीकडच्या काळामध्ये. अहिरे साहेबांचा मला फोन आला तेव्हा मी थोडीशी चौकशी केली की जाऊ का. तर आमचा गौतम सांगळे मला म्हणाला ताई बिंदास जा, ते राजाभाऊ ढालेंची माणसं आहेत सगळे. मग मला खूप आनंद झाला. म्हणजे मला थोडंसं माहिती होतं पण गौतम सांगळे ते आमचा चळवळीतला चालता बोलता असं सगळा हे आहे. तर गौतम सांगळेला सगळी इथं गोष्ट माहिती आहे. मी पण आता इथे जी नावं लिहिली ना साहित्यिकांची वगैरे ती लिहिताना मला थोडी गंगाधर आईने पाठवली होती, पण अजून जी छोटी मोठी नावं लिहिली ती सगळी गौतमला विचारून लिहिलेली आहे. आमचे विवेक मोरे इथे येऊन बसलेले आहेत. ते या आंबेडकरी चळवळीचा एक खूप मोठा आधारस्तंभ म्हणून मी त्यांच्याकडे बघते. तर अशा पद्धतीने त्या राजाभाऊ ढालेंबद्दल मला राजाभाऊ ढालेंची माझी खूप जवळून अशी ओळख होती. म्हणजे मला लिखाण करताना नेहमी मी त्यांच्याशी चर्चा करायची आणि त्यांच्या तत्वनिष्ठेबद्दल मला आधीपासून माहिती होतं. तर ही राजाभाऊ ढालेंची माणसं म्हणजे तशाच पद्धतीच्या तत्वनिष्ठेची माणसं. थोडक्यात मला मुद्दा हा सांगायचा आहे. आता राजाभाऊ ढालेंची तत्वनिष्ठा कोणती, तर राजाभाऊ ढाले नेहमी या वाक्यावर ठाम असायचे की प्रसिद्धीचा लोभ झाला तरी चालेल पण प्रज्ञेचा लोभ होता कामा नये. हे राजाभाऊ ढालेंचं नेहमीच वाक्य आहे. तर आपल्या प्रसिद्धीचा लोभ झाला तरी चालेल, कमी प्रसिद्धी मिळाली तरी चालेल, पण आपल्या प्रज्ञेचा लोभ होता कामा नये. त्याच्याशी आपण तत्वनिष्ठ प्रामाणिक राहायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे हे राजाभाऊ ढाले त्यांनी कधीही कुणाची तडजोडी केली नाही. म्हणून त्यांची माणसं म्हटल्यावर मी इथे अगदी विश्वासाने आलेली आहे. आता भाषणाचा मुख्य गाभा जो आहे तो मी थोडक्यात मला वाटतं 10-1 मिनिटामध्ये मला त्याची मांडणी करता आली तर मी प्रयत्न करते आहे. तशी मांडणी करायची झाली अगदी सखोल तर 1-1.5 तास सहज लागेल, पण मी तेवढा वेळ तुमचा घेणार नाही. तर ही मांडणी करत असताना मी या 2 विचार प्रवाहांविषयी बोलते. म्हणजे अगदी या देशामध्ये या देशात निर्माण होणारं साहित्य असू द्या, आता ती भाषा कोणतीही असू द्या, आपण मराठी भाषेचं म्हणून मराठी भाषेला केंद्रीभूत म्हणून आपण बोलूया. तर हे जे साहित्य आहे ते साहित्य म्हणा किंवा एकूणच चळवळी म्हणा, सांस्कृतिक चळवळी म्हणा, म्हणजे अगदी सांस्कृतिक चळवळी म्हणण्यापेक्षा मी इथे निर्माण होणारे चित्रपट असू दे, टीव्ही सिरियल असू दे किंवा जलसे असू दे किंवा आणखी काही नाटकं, म्हणजे मी लहान असताना ती मेळे वगैरे अशी नाटकं मी बघितलेली आहेत, दशावतार वगैरे बघितलेले आहेत, हे सगळे सांस्कृतिक मध्ये. तर इथलं हे जे सगळं बघितलं तर आपल्या लक्षात येतं की हे जे याच्यामध्ये जे काही मांडलं जातं ते 2 पद्धतीच्या विचार प्रवाह मांडले जातात. हे 2 पद्धतीचे विचार प्रवाह कोणते, तर एक आहे इथे विचार प्रवाह जो अनेक दिवसांपासून, म्हणजे अनेक दिवसांपासून नाही म्हणायचं सॉरी, हजारो वर्षांपासून या देशामध्ये ते विचार प्रवाह रुजवण्याचा प्रयत्न गेलेला आहे किंवा ते रुजलेले आहे. हे 2 विचार प्रवाह म्हणजे एक विषमतावादी संस्कृतीचा विचार प्रवाह आणि एक समतावादी संस्कृतीचा विचार प्रवाह किंवा एक मानवतावादी संस्कृतीचा विचार प्रवाह आणि एक अमानवतावादी संस्कृतीचा विचार प्रवाह. म्हणजे आताच आम्ही येत होतो तेव्हा येता येता मी कुठेतरी बोर्ड बघितला आणि तिथे कुणाच्या तरी मरणाविषयीचा आनंद व्यक्त करणारा तो बोर्ड होता. तर येता येता गाडीतून येता येता मी सुरेखाला म्हटलं, हे बघ म्हटलं असं कधी कुणाच्या मरणाविषयी आनंद व्यक्त करायची अशी कुठली संस्कृती असते का. पण आपल्या देशामध्ये ही संस्कृती आहे की कोणी मेला तर त्याचा उत्सव करायचा,
पूर्वीपासून चालत आलेलं आहे. म्हणजे आधुनिक साहित्यामध्ये जरी आपल्याला असं दिसलं की या साहित्यातून देव गेलेला आहे आणि माणूस आलेला आहे, तरी सुद्धा या साहित्याचं आपण जर बारकाईने या साहित्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसेल की या आधुनिक साहित्यामध्ये जो माणूस विराजमान झालेला आहे तो माणूस हा जातीय उतरणतेतील श्रेष्ठत्वाच्या आसनावर बसलेला जो माणूस आहे त्या माणसाचं प्रतिनिधित्व हे साहित्य करतं 19व्या शतकातलं आधुनिक साहित्य. आणि मग त्यांचं प्रतिनिधित्व हे साहित्य करतं. म्हणूनच ज्योतिराव फुलेंनी 1985 मध्ये जे सांगितलेलं होतं न्यायमूर्ती रानडेला की तुमच्या विचारांचा आणि आमच्या विचारांचा मेळ बसत नाही आणि म्हणून आम्ही तिथे येणार नाही. दुसरी गोष्ट तिथे ज्योतिराव फुलेंनी याच्यासाठी सांगितली तुमच्या कोणत्या विचारांचा मेळ बसत नाही तर तुम्ही ज्याचे हक्क आहेत त्याला ते हक्क स्वखुशीने देत नाही, असं वाक्य आहे त्यांना पाठवलेल्या पत्राचं. तर या पद्धतीने जर का फुलेंनी असं मनुष्याच्या मानवी हक्कांविषयीचे वास्तविक विचार न करणाऱ्या आणि ज्याचे त्याचे हक्क ज्याला त्याला देण्याविषयी खुशीने तयार होणाऱ्यांच्या न होणाऱ्यांच्या या कल्पनात स्वतःला त्याने कधी सुद्धा मिसळून टाकलं नाही. तर ज्योतिराव फुलेंनी निर्माण केलेलं सर्वांच्या हक्काविषयीच्या जागरूकतेचं त्यावेळचं ते किंवा सर्वांचं अज्ञान दूर करणारं असं त्यावेळचं ते साहित्य होतं. ते साहित्य छापायला सुद्धा त्यावेळी कोणी तयार होत नव्हतं आणि ज्योतिराव फुलेंकडे ते स्वतः छापायला तेवढे पैसे नव्हते. त्याचं कारण असं होतं ज्योतिराव फुले श्रीमंत होते अशा ती गोष्ट नाही, ते खूप श्रीमंत होते. पण स्वतःचा पैसा होता तो पैसा ते सामाजिक कार्यासाठी वापरायचे आणि म्हणून पुस्तकं छापायसाठी त्यांच्याकडे पैसे उरायचे नाही. पण असं असताना सुद्धा ते काही त्यांच्या कल्पात त्यांनी स्वतःला सामील करून घेतलं नाही किंवा ते प्रसिद्धीसाठी कोणाकडे गेले नाही. तर ही जी तत्वनिष्ठा आहे ही तत्वनिष्ठा तरुण पिढीने लक्षात घ्यायला पाहिजे. या तत्वनिष्ठेचा प्रचार प्रसार प्रशांत तुमच्यासारख्या तरुणांनी तो आपल्या तरुणाईंच्या मध्ये रुजवायला पाहिजे असं मला वाटतं. आता हा जो तत्वनिष्ठेचा महत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरून मी तुम्हाला थोडंसं ज्योतिरावांच्या साहित्याविषयी बोलताना सांगते की ही कोणती तत्वनिष्ठा होती त्यांच्या साहित्यामध्ये. तर ज्योतिराव फुले यांनी स्वतःची सत्यशोधक चळवळ निर्माण केली होती आणि या सत्यशोधक चळवळीमध्ये साहित्य चळवळ हा एक भाग होता. या साहित्य चळवळीमध्ये आपल्याला दिसतं की ताराबाई शिंदे ज्या आहेत त्या मराठा समाजाच्या होत्या. पण मराठा समाजाच्या ताराबाई शिंदेने स्त्री पुरुष तुलना अशा ग्रंथाची निर्मिती करून स्त्रियांच्या दुःखाविषयी त्यांनी परखडपणे लिहिलेलं आहे. दुसऱ्या ज्या आहेत मुक्ता साळवे, अवघी चौथीतली मुलगी, ती मुक्ता साळवे सुद्धा या चळवळीने निर्माण केलेली विद्यार्थिनी आहे. त्यांची मुक्ता साळवेने महाराजांच्या दुःखाचा निबंध लिहून तिने शूद्रांच्या आणि अतिशूद्रांच्या दुःखाला वाचा फोडलेली आहे. तर अशा पद्धतीचं हे ज्योतिराव फुलेंची जी साहित्य चळवळ आहे त्यामध्ये आपल्याला हे विचार दिसतात. त्याच्याही पुढे जाऊन सावित्रीबाई फुले आहेत. त्या सावित्रीबाई फुले आपल्या कवितेत म्हणतात की अविचार अज्ञान मूर्खत्वाचे थे कसे काय राहिला धर्मत्व देते. म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी प्रस्थापित धर्मसंकल्पनेलाच प्रश्नांकित केलेलं आहे की तुमची धर्मसंकल्पना अशी कशी की जिथे मूर्खत्व आहे, जिथे अविचार आहे, जिथे अज्ञान आहे. पुन्हा सावित्रीबाई फुले त्या कवितांमध्ये असं म्हणतात की स्वर्ग नरकाचं अनिवार्य निर्माण केलेलं आहे या धर्माने आणि सर्वसामान्यांना त्यांनी अज्ञानात ठेवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सर्वसामान्यांना अज्ञानात ठेवून एकमेकांविषयी त्यांच्यात शत्रुत्व निर्माण केलेलं आहे. आपण आज बघतो की हिंदू मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण केलं जातं आणि ते शत्रुत्व घेऊन तरुणाई जगते कारण त्यांच्या मनामध्ये अज्ञान आहे, त्यांना कळत नाहीये. सावित्रीबाई फुले असं म्हणतात की एकच शत्रू असे आपला नामधयाचे अज्ञान. सावित्रीबाई फुलेने हे ठामपणाने सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने या साहित्यातून सर्वसामान्य माणसाच्या दुःखावर लिहिलं गेलं. पण महत्वाची गोष्ट ही की हे दुःख कशामुळे निर्माण झालेलं आहे आणि ते दुःख दूर करण्यासाठी आपली उपाययोजना काय असायला पाहिजे त्या उपाययोजनांवरही लिहिलेलं आहे. नाहीतर कसं होतं की फोडणी चणचणीत चालली आहे तिकडे पण आणि इकडे पण. तर ठीक आहे, त्या फोडणीमुळे होणारा थोडासा त्रास आपण सहन करूया. माझ्या पण या अक्षरांच्या फोडणीमुळे जर का कदाचित कोणाला त्रास होत असेल तर समजून घ्या, तो सहन करायलाच पाहिजे. तर
सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा हा जो माझा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या समग्र साहित्याचं विश्लेषण आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचं सिद्धांत हे केलेलं आहे की आधुनिक अर्वाचीन मराठी कवितेचे जनक हे केशवसूत नाही आहे, तर अर्वाचीन मराठी कवयित्रीच्या कवितेच्या जनक या सावित्रीबाई फुले आहेत. आणि 1954 मध्ये सावित्रीबाई फुलेंच्या साहित्याची आपल्याला ओळख झाली, जी मागोमाळीने आपल्याला करून दिली. तर तोपर्यंत तुमच्या समीक्षेच्या इतिहासात तुम्ही केशवसूतांना ते श्रेय दिलं, ओके. पण आज मात्र जर का 1954 मध्ये सावित्रीबाईंच्या कवितांची ओळख आपल्याला झालेली आहे, तर जे निकष लावून तुम्ही केशवसूतांना मराठी आद्य मराठी कवितेचे जनक म्हणताय, तर त्या निकषांना तुम्ही ताळून बघितलं तर केशवसूतांच्या कवितेपेक्षा सुद्धा अधिक क्रांतिकारी, अधिक स्त्रीवादी आणि म्हणजे सगळे ज्या निकषाने केशवसूतांना त्यांनी अध्यात्म दिलेला आहे, ते सगळे निकष आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या साहित्यात दिसतात. आणि म्हणून आमच्या आग्रहाची मांडणी अशी आहे की मराठी कवितेच्या आधुनिक मराठी कवितेच्या जननी त्या सावित्रीबाई फुले आहेत आणि ते तुम्ही मान्य करा. आता होतं असं टाकले की मी मुद्दाम सांगते निरंजन टक्के साहेब की अशा पद्धतीचं व्यवस्था परिवर्तनाचं जर साहित्य आलं ना बाहेर, तर ते साहित्य एकतर अनुलेखाने मागवलं, म्हणजे त्या साहित्याची फार चर्चा व्हायला नाही पाहिजे. आता इथे सुद्धा असं सावित्रीबाई फुले या मराठी आधुनिक मराठी कवितेच्या जननी आहेत, या वाक्याची जास्त चर्चा नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्या माझ्याही पुस्तकाची कोणी चर्चा करणार नाही. पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला अशा साहित्याची चर्चा करणं, आपण जी याच्यातून मागणी करतो ती मागणी उचलून धरणं हे आपलं सर्वांचं चळवळीतल्या लोकांचं काम आहे. तर ठीक आहे, यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्याच्या उद्दिष्टांविषयी थोडंसं बोलते आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी साहित्याची उद्दिष्ट सांगितलेली आहे ते आपल्या सर्वांना, आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की 2 मे 1954 रोजी नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाच्या नोंदवहीत बाबासाहेबांनी आपला अभिप्राय नोंदवलेला आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की तुमच्या आसपास वेदनांचं जग आहे आणि ते तुमच्या साहित्यातून दिसायला हवं. बाबासाहेबांनी जे पुढे म्हटलेलं आहे ते महत्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगते की बाबासाहेब या नोंदवहीत म्हणताना पुढे असं म्हणतात की साहित्य हा सत्ताधाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ असून आदरणीय ठरतो. जीवनात साहित्याला विशेष मोल आहे. तुमचा कर्तृत्व, विद्वत्ता, बुद्धिमत्ता सिद्ध करणारं तेच एक साधन आहे. म्हणजे साहित्यिकांची केवढी मोठी जबाबदारी आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. साहित्यिक हा सत्ताधाऱ्यांपेक्षा श्रेष्ठ असतो असं बाबासाहेब म्हणालेले आहे. का म्हणाले असं, तर साहित्यिकाला समाजामध्ये परिवर्तन घडवून आणता येतं. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची ताकद साहित्यिकामध्ये असते. पण इथे जे हे दुःखीतांचं जग सुद्धा नाहीसं करण्याची ताकद साहित्यामध्ये असते. पण आपल्या इथे असं झालं की हे जे दुःखीतांचं जग निर्माण केलेलं आहे ते कुणी निर्माण केलेलं आहे, तर या ज्या साहित्यावर धर्मसत्तेचा पगडा आहे, व धर्मसत्तेचा पगडा असलेलं साहित्य दुःखीतांचं दुःख दूर करण्यासाठी अजिबात झटणार नाही. ते आपला दुःखीतांचं दुःख दूर करणं ही आपली बांधिलकी आहे असं ते अजिबात मानणार नाही. आपण प्राचीन साहित्य बघितलं तर या प्राचीन साहित्यामध्ये सगळं देवाविषयीचे साहित्य आहे. त्याच्यामध्ये काही दुःखीतांचं दुःख दूर करणारं असं काही लिहिलेलं नाहीये. उलट या दुःखीतांना अधिक भयभीत करणारं अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे की तुम्ही हे व्रत करा, ते व्रत करा. सत्यनारायणाची कथा तुम्हाला माहिती आहे, पुराणातल्या कथा माहिती आहेत, त्या काही मी सांगत नाही हे करत. पण बाबासाहेब ते म्हणतात की साहित्यिकाला राजसत्ते सुद्धा, सत्ताधाऱ्यापेक्षा सुद्धा साहित्यिक श्रेष्ठ असतो. कारण दुःखीतांचं जग निर्माण करण्यामध्ये धर्मसत्ता ही महत्वाची आहे आणि त्या धर्मसत्तेचा राजसत्तेवर जेव्हा पगडा असतो त्यावेळी ही राजसत्ता सुद्धा दुःख निर्माण करणाऱ्यांच्या पंक्तीला बसलेली असते. तर त्यांच्याकडून अपेक्षा करणं हे व्यर्थ आहे की ते आपल्या दुःखीतांचं दुःख दूर करतील असं. पण असं असताना सुद्धा आपल्याला विचारावंच लागतं आणि हा जाब विचारणाऱ्याला अनेक पद्धती
म्हणजे संत तुकारामांपासून संत रविदासांपासून ते अगदी अलीकडचे जे गौरी लंकेश कुलकर्णी वगैरे हे जे आहेत या सगळ्यांना याची किंमत मोजावी लागलेली आहे. म्हणजे त्यांना कदाचित मॉब लिंचिंग करून ठार केलं जातं किंवा राजसत्तेकडून त्यांना तुरुंगवास भोगायला लागला जातो. म्हणजे त्यांना जर का दुःखी त्यांच्या दुःखाविषयी जाब विचारला तर त्यांना तो देशद्रोह वाटतो आणि आपल्याला देशद्रोही ठरवून ते अशा पद्धतीने आपलं नामोनिशाण नष्ट करू शकतात. तर बौद्ध साहित्य सोडलं तर प्राचीन साहित्यामध्ये हे आपल्याला असं प्रामुख्याने दिसतं आहे. आता त्यांच्या एका संकल्पनेविषयी मी बोलते. मी एक 2-3 संकल्पना तुम्हाला स्पष्ट करते थांबवते की ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत. त्याच्यातली एक संकल्पना अशी आहे की हे जे आधुनिक साहित्य आहे, ज्या आधुनिक साहित्याने देव नाकारला आहे आणि माणसाला स्थान दिलेलं आहे, पण तरी सुद्धा हे अशा पद्धतीचं स्थान देत असताना त्यांचं ब्रीदवाक्य काय आहे तर सत्यम शिवम सुंदर असं त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आता ही संकल्पना आपण जरा नीट समजावून घेऊ. सत्यम शिवम सुंदरम हे आपल्याला वाटतं की छान आहे ना, ते सत्यम शिवम सुंदरम आपल्या दूरदर्शनचं पण हे आहे ना, ते ब्रीदवाक्य सत्यम शिवम सुंदरम. पण आता हे सत्यम शिवम सुंदरम त्यांना जो अर्थ अपेक्षित आहे तो आम्हाला याच्यासाठी मान्य नाही की त्यांच्या दृष्टीने हे जे सत्य आहे ते सत्य म्हणजे ब्रह्माच्या मुखातून आलेलं सत्य, ईश्वराच्या मुखातून आलेलं सत्य. मग ईश्वराच्या मुखातून सत्य काय आलेलं आहे म्हणजे गीता तर कृष्णदेवाने सांगितली आणि वेद अपौरुषी आहेत म्हणजे ईश्वराने निर्माण केलेले आहे. आणि वेदांमध्ये काय सांगितलं की म्हणजे त्यांनी बाकीच्यांचं सोडावं पण जो माणूस आपल्या समोर आहे त्या माणसामध्येच त्यांनी विभागणी केलेली आहे. कोणता माणूस पवित्र आणि कोणता माणूस अपवित्र हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कामोरे साहेबांनी मगाशी सांगितलं की तो तोंडातून आला, बाहूतून आला, पायातून आला. मग तोंडातून आलेले ब्राह्मण पवित्र आणि पायातून आलेले शूद्र अपवित्र. म्हणजे त्यांचं जर का सत्य हे असेल, कारण त्यांचं म्हणणं आहे की सत्य बदलता येत नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. मग हे सत्य जर का बदलता येत नाही आणि हे सत्य जर माणसामध्ये असं सुंदर आणि कुरूप अशा पद्धतीचं जर का ते विभागणी करत असेल तर त्यांच्या देखील आम्ही शूद्र अतिशूद्र आणि स्त्रिया सुद्धा सगळ्या धर्माच्या आल्या तर या सगळ्या कुरूप आहोत, विद्रूप आहोत, सुंदर नाही, अपवित्र म्हणा. मग या अपवित्र माणसाने निर्माण केलेलं साहित्य पवित्र कसं असेल म्हणून त्याने त्यावेळी जे दलित साहित्य निर्माण झालं म्हणजे त्याला दलित साहित्य अशा नावाने त्याची नोंद झाली. आपण त्याला आंबेडकरी साहित्य अशी ओळख मिळवून देतो आहोत आणि दिली आहे. पण त्यावेळी त्याची जी नोंद झाली इंटरनॅशनल पातळीवर दलित साहित्य म्हणून, त्या दलित साहित्याला या सगळ्या प्रस्थापितांनी एक कौरत्य शास्त्र म्हणून मिळवलेलं आहे. कारण त्यांच्या मते आम्ही सगळे कुरूप आहोत, आम्ही सगळे अपवित्र. आता मी तुम्हाला सांगते की जर का हेच जे आहे सत्यम शिवम सुंदरम तर हे जर का ही संकल्पना आहे, ही संकल्पना जर का आपण बुद्धांच्या तत्वज्ञानाशी काढून बघितली तर ती संकल्पना कशी आहे. इथे भोसेकर साहेब बसले, तुम्ही तर सांगा मला की ही संकल्पना कशी आहे की जे निसर्गामध्ये आहे, ते ज्या ज्या गोष्टी निसर्ग चक्राचा घटक आहे त्या त्या गोष्टी सगळ्या म्हणजे सत्य आहे. हे सगळं युनिव्हर्सल सत्य आहे. आणि जर का हे सत्य आहे तर निसर्ग चक्रामध्ये निर्माण झालेल्या जीवजंतूपासून प्रत्येक घटक, प्रत्येक माणूस हा सुंदर आहे. म्हणजे हा सत्यम शिवम, शिवम म्हणजे पवित्र. तर निसर्ग चक्राचा घटक हा आवश्यक आहे इथे, हे जर सत्य आहे तर तो पवित्र आहे आणि तो जर पवित्र आहे तर तो सुंदर आहे. म्हणजे या सत्यम शिवम सुंदरम ही जर बुद्धांच्या तत्वज्ञानाप्रमाणे ही संकल्पना जर का लोकांच्या मनामध्ये रुजवली तर ही संकल्पना आम्हाला असं सांगते की निसर्ग चक्राच्या घटकामध्ये जे जीवजंतूपासून कोणीही जे निर्माण होतं हे सगळेजण सुंदर आहे. मग आमचे ते हे काय नाव त्यांचं आधुनिक मराठी कवितेचे जनक मर्ढेकर म्हणतात की पिपात बोल्या गेले उंदीर. तिथे ते उंदीर आहे, ते उंदीर म्हणजे जी घाणेरडे आहेत त्या पद्धतीने त्या उंदराचं हे तिथे ती प्रतिमा वापरलेली आहे. पण मी तर म्हणते आपण जर निसर्ग चक्राचा घटक म्हणून जर उंदीर आहे तर उंदराला सुद्धा आम्ही असूत्र नाही म्हणणार, उंदराला सुद्धा आम्ही पवित्र नाही म्हणणार, कारण तो या घटकामध्ये आवश्यक आहे. सत्य आहे, सत्य आहे, शिवमाई म्हणून सुंदर वाटते. आणि त्या न्यायाने
आपण बघितलं तर अगदी निसर्गाने निर्माण केलेल्या जीवजंतूंपासून वृक्षवेलींपासून ते माणूस प्राण्यापर्यंत सर्वच जर निसर्ग चक्रासाठी आवश्यक आहे तर ते सगळे पवित्र आहेत. आणि म्हणून वसंत ऋतूतील हिरवाई जितकी सुंदर तितका ऊन सुद्धा सुंदर, तितकं दुःख सुद्धा सुंदर आहे. जितका पुरुषाचा जन्म सुंदर आहे तितकाच स्त्रीचा सुद्धा जन्म सुंदर आहे. आणि याच्याही पुढे मी जाऊन म्हणेन की पारलिखित व्यक्तीचा जन्म सुद्धा सुंदर आहे. म्हणून संविधान मूल्यांच्या साहित्यामध्ये माझा आग्रह असतो की हिजडा, छक्का असे जे माणसाचा उपवर्ग करणारे शब्द आहेत ते शब्द आपण आता हद्दपार करू. ते शब्द नको पाहिजे. तो पारलिखित व्यक्ती आहे आणि निसर्गाची एक किमया काहीतरी तो एक वेगळेपणा काहीतरी वैज्ञानिक सत्य माहिती आहे ते आता त्याची मी फोड करून सांगत नाही. तर पारलिखित व्यक्ती त्याच्यासाठी जन्माला आलेली आहे. तर ती असुंदर आपल्याला नाही म्हणता येत. पुरुषाचा जन्म सुंदर तितका स्त्रीचा सुंदर आणि तितका पारलिखित व्यक्तीचाही सुंदर आणि जितका जन्म सुंदर तितकाच मृत्यू सुद्धा सुंदर. कारण मृत्यू असणं हे सुद्धा निसर्ग चक्रासाठी आवश्यक आहे. तो निसर्गाने निर्माण केलेला आहे ज्याला अनित्यवाद असं बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपण म्हणतो. तर जन्म सुंदर, तारुण्य सुंदर आणि म्हातारपण सुंदर नाही असं म्हणून आपल्याला चालत नाही, तेही सुंदर आहे. तर आपल्या या अशा सौंदर्य शास्त्राची एक वेगळी कन्सेप्ट आहे. त्या सौंदर्य शास्त्रावर आमच्या उभाळ्यांनी स्वतंत्र असं पुस्तक लिहिलेलं आहे. बाबुराव बाबुलांनी तर लिहिलंच, पण बुद्धिस्ट सौंदर्य शास्त्र याच्यावर आमच्या उभाळ्यांचं स्वतंत्र लेखन आहे. आता मला असं म्हणायचं आहे, महत्वाचा मुद्दा मी इथे असं मांडते की या नैसर्गिक सुंदरतेच्या संकल्पनेला विद्रूप केलं गेलं आणि मग त्या विद्रूपतेकडून जर का आम्हाला पुन्हा सुंदरतेकडे यायचं असेल तर हा प्रवास आपल्याला कसा करता येतो. तर त्याच्यासाठी ज्याचा उल्लेख मगाशी केला गांगुर्डे साहेबांनी तर तो पुन्हा मी तितका स्पष्ट करून सांगत नाही, पण त्याच्यातलं काही जे निसटलेलं आहे ते फक्त सांगते की तो जो समाजशास्त्रीय सिद्धांत आहे पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम याचा तो सिद्धांत असा आहे द कॉज इन पॉझिटिव्ह फिलॉसॉफी. तर त्याच्यामध्ये त्यांनी असा सिद्धांत मांडलेला आहे की माणूस नेहमी 3 स्टेज मधून जातो. त्याची पहिली स्टेज आहे ती थिओलॉजिकल स्टेज, म्हणजे ज्यामध्ये तो निसर्गाला खूप महत्वाचं मानतो, निसर्गाशी आपलं जीवन तो जोडून पाहतो आणि म्हणून माणूस त्यावेळी खरंच ते सुखी होतो. ते थिओलॉजिकल स्टेज आहे. देव देवता वगैरे याला स्थान नव्हतं तिथे. त्यानंतर मात्र माणसाचं जे प्रवास झालेला आहे तो दुसऱ्या स्टेजवर झालेला आहे आणि ती दुसरी स्टेज म्हणजे मेटाफिजिकल स्टेज आहे की या स्टेजमध्ये अग्नी, पर्जन्य, वारा याच्या देहधारी देवता बनवल्या गेल्या आणि इथेच माणूस विद्रूपतेकडे जातो. त्याचं कारण असं आहे की इथे जर का देहधारी देवदेवता आल्या, देवाचं भय निर्माण झालं, चेतोचं भय निर्माण झालं, देवाचं वरदान ही संकल्पना येते. मग देवाच्या पूजा अर्चा येतात, त्याला म्हणून व्रतवैकल्य येतात आणि मग अशा पद्धतीने या माणसाच्या भीतीचा कोणीतरी फायदा घेऊ शकतो आणि माणसाला पुन्हा एकदा त्या अज्ञानामध्ये अंधश्रद्धेमध्ये गुरफटवू शकतो. इथे माणसाच्या विद्रूपतेमध्ये वाटचाल सुरू होते. आता या विद्रूपतेमधून माणसाला पुन्हा सुंदरतेकडे आणावं म्हणून तिसरी स्टेज जी या समाजशास्त्रज्ञाने सांगितलेली आहे त्या तिसऱ्या स्टेजकडे माणसाचा प्रवास व्हायला हवा असतो. हे तिसरी स्टेज आहे पॉझिटिव्ह स्टेज आणि या स्टेजमध्ये माणूस नेहमी आजूबाजूला दिसणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांचं तो निरीक्षण करतो आणि ही घटना अशी का आहे म्हणून तो प्रश्न विचारतो. म्हणजे जे बुद्धाने सांगितलेलं आहे कार्यकारण भाव, तो कार्यकारण भाव इथे म्हणजे माणसाला या दुसऱ्या स्टेज मधून विद्रूपतेकडून सुंदरतेकडे आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. म्हणजे जगभरात त्या प्रबोधनात्मक चळवळी आहेत त्या प्रबोधनात्मक चळवळी याच्यासाठीच निर्माण झालेल्या आहेत की माणसाचा सुंदरतेकडे प्रवास व्हावा. या जगभरातल्या चळवळीची पहिली चळवळ जी आहे म्हणजे त्याची जी पहिली सुरुवात आहे ती बुद्धांच्याकडे जाते. बुद्धाने त्याची सुरुवात केलेली आहे आणि कॉज अँड इफेक्ट म्हणजे कार्यकारण भाव ओळखा हे बुद्धाने पहिल्यांदा सांगितलेले आहे. आणि यातून मग कार्यकारण भाव शोधला की देव, दैव आणि आत्मा यातून मुक्त होऊन निसर्गाने निर्माण केलेल्या सृष्टीची जपणूक करून आपण जीवन मूल्यांच्या आधारे माणसाशी, पशुपक्ष्यांची, झाडाझुडपांची प्रेमाने वागत जगा आणि जगू द्या अशा पद्धतीचं तत्वज्ञान त्याची रुजवणूक म्हणजे ते तत्वज्ञान आपण स्वीकारतो. तर या तत्वज्ञानाची रुजवणूक जी गौतम बुद्धाने केलेली आहे त्याच तत्वज्ञानाला दुसरं नाव आहे धम्म. त्या धम्माची रुजवणूक केली, धम्माची मायाकरणी केलेली आहे
आता 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धर्माची ओळख करून दिलेली आहे आणि या तत्वज्ञानाचा आधार घेऊन हे आमचं साहित्य लिहिलं जाऊ लागलं, ज्याला आम्ही आंबेडकरी साहित्य असं मोठ्या अभिमानाने त्याची आपण ओळख करून देण्याच्या प्रयत्नाला लागलेलो आहे. तर याची ओळख करून देत असताना मी एक आमच्या राजाभाऊ ढालेंच्या एका कथेचं उदाहरण तुम्हाला देईन छोटंसं, की त्यांच्या कथेमध्ये एक छान नावाची प्रेमभंग झालेली तरुणी ही झेन मास्तरकडे येते आणि आपलं दुःख सांगते. त्यावेळी तो झेन मास्तर त्या तरुणीला समजुतीची घालत असताना ते झेन मास्तर असं सांगतात की तू काल खुशीत होतीस, आज नाहीस, मगाशी होतीस तशी आता नाहीस. प्रत्येक क्षणी आपण नवीन होतो. पुढे गेलेलो असताना आपल्याला मागे येता येत नाही, गेलेलं काहीच येत नसते. म्हणजे इथे अनित्यवाद जो आहे बुद्धांचा आणि गतिशास्त्राचा नियम आहे तो इथे सांगितलेला आहे, जो बुद्धांनी सांगितलेला आहे तो, आणि त्याची ओळख आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलेली आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी या बुद्धांची ओळख करून देत असताना स्वतः बाबासाहेबांनी मनोमन बुद्ध कशा पद्धतीने स्वीकारलेला होता त्याच्यावर एक 2 मिनिटांनी भाष्य करते आणि पुढे जाते. बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो बुद्ध स्वीकारलेला होता त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला कशा पद्धतीने वर्तन करायला पाहिजे, म्हणजे चळवळीमध्ये कशा पद्धतीने आपले शब्द यायला पाहिजे, आपल्या साहित्यामध्ये कशा पद्धतीने शब्द यायला पाहिजे, आपलं बोलणं आपलं लेखन कशा पद्धतीचं असायला पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. विद्रोह आपण सातत्याने शब्द प्रयोग वापरतो, पण विद्रोहाची एक चुकीची संकल्पना आमच्या काही तरुण पिढीच्या मनात रुजण्याची भीती आहे. विद्रोह म्हणजे काय तर चिडणं, विद्रोह म्हणजे संतापणं, विद्रोह म्हणजे खूप कठोर भाषेमध्ये बोलणं. विद्रोही कवी आमचे विवेकजी मोरे इथे बसलेले आहेत, पण त्यांच्या कवितेमध्ये मला कुठेही त्याच्या विद्रोही कवितेमध्ये कुठेही वाकडा तिकडा शब्द कधीच दिसलेला नाही. तर बाबासाहेबांनी सांगितलेला हा विद्रोह कसा आहे, तर बाबासाहेबांचा विद्रोह हा विधायक विद्रोह. म्हणून बाबासाहेबांनी जी आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये कुठेही त्याने विध्वंस केलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे बाबासाहेबांच्या विद्रोहाने या देशाचे तुकडे नाही झाले किंवा या देशामध्ये रक्तपात नाही झाला, या देशामध्ये तो रक्तपात झाला किंवा या देशाचे तुकडे झाले ते हिंदू आणि मुस्लिम यांच्या विघातक विद्रोहाने. पण बाबासाहेबांचा मात्र विघातक विद्रोह नव्हता, त्यांचा विधायक विद्रोह होता. त्यामुळे बाबासाहेबांच्या या विद्रोहाने या देशाला नाकारलं नाही, तर या देशातली जी अत्यंत मंगलमय असे विचार आहेत त्या विचारांची या देशाला ओळख करून दिली आणि बौद्ध धर्म या देशाला आणि त्यानंतर त्याच्यावर आधारित असं संविधान या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला. हा धर्म ज्याने स्वीकारला त्यांची उन्नती झालेली आहे, नुसती आरक्षणाने नाही झाली उन्नती. आणि ही जी उन्नती आहे ती उन्नती कशा पद्धतीने झालेली आहे याचं जिथं जास्त उदाहरण नवीन पिढी समोर ठेवावं म्हणून मी आंबेडकरी आळीचा प्रोजेक्ट हाती घेतला. 2 वर्ष त्याच्यावर मी काम केलं आणि डिसेंबर 1924 मध्ये आंबेडकरी आळी तुमच्या भेटीसाठी आलेली आहे, ज्याच्यामध्ये माझ्याबरोबर श्यामल गरुड हिचं सुद्धा नाव आहे. तर ही आंबेडकर आळी इथे ठेवलेली ती बघा. त्या आंबेडकरी आळीची संकल्पना आता मी विस्तृतपणे समजावून सांगत नाही, पण ह्या आंबेडकरी आळीच्या संकल्पनेमध्ये एक महत्वाचं विधान करते जे त्या दिवशी पण त्या अंधेरीच्या एका कार्यक्रमामध्ये आमच्या विवेक मोरेने सांगितलं की आळी मातृत्व हे मातृत्व आवश्यक आहे स्त्रीला. विवेक बरोबर आहे तुझं, हे मातृत्व आवश्यक आहे, पण इथे आपण हे सांगणं गरजेचं आहे की या मातृत्व या स्त्रीवर लादलं गेलं या देशामध्ये कधी कधी. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या मातृत्वामध्ये तिला अडकवून ठेवलं गेलं, गुंतवून ठेवलं गेलं या मनोवादी संस्कृतीत. पण बुद्धिझम आम्हाला काय सांगतो की मातृत्व जे आहे ती निसर्गाने दिलेली भूमिका आहे, ती निसर्गाने दिलेली भूमिका बुद्धिझम मानणारी स्त्री नाकारत नाही, पण त्या भूमिकेमध्ये ती आयुष्यभर गुंतूनही पडते. ती योग्य वेळी त्या भूमिकेतून निघते आणि सामाजिक मातृत्व स्वीकारते. हे सामाजिक मातृत्व स्वीकारणारे आई आंबेडकरी आई याच्यामध्ये तुम्हाला दिसते. तर ते जाणीवपूर्वक असं सगळ्या आयांचा शोध घेऊन त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. स्त्रीवादी चळवळीचा विचार करताना म्हणजे अगदी संपूर्ण भारताचा किंवा जगभरातील साहित्याचाच विचार करताना थेरी गाथांचा मी उल्लेख करेन. या थेरी गाथांचा म्हणजे स्त्रियांद्वारे निर्मित अशा पद्धतीचा जगातील सर्वात पहिला ग्रंथ असा हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने सुद्धा नमूद केलेला आहे. म्हणजे आम्ही म्हटलं तर त्याला फार किंमत दिली जात नाही, म्हणून हे मी मुद्दाम नमूद केलं की हार्वर्ड
मान्य केलेलं आहे आणि ते नमूद केलेलं आहे. तर या सोमातरीच्या गाथेमध्ये इत्तिमाम हा शब्दप्रयोग पहिल्यांदा आलेला आहे. तो इत्तिमाम म्हणजे संपूर्ण स्त्री चळवळीचा हा खरं तर पाया आहे, की जो पाया आजच्या म्हणजे आमच्या त्या आमच्या पूर्वरात्राच्या आपल्या मला नाव कोणी आहे ना मीनाताई नेहमी आपली खंत व्यक्त करताना माझ्यापाशी म्हणायच्या की 1975 नंतर ज्यावेळी स्त्री मुक्ती चळवळीची मोठी परिषद झाली, ज्याच्यामध्ये ओमिला खापर सारख्या इतिहासतज्ञ होत्या, पण त्यांच्यापैकी कुणाच्याही तोंडून स्त्री मुक्ती चळवळीचा जो पहिला उद्गार आहे खेडेनाथांच्या मध्ये, त्याबद्दल कुणीही बोलत नाही. ही मीनाताईंची खंत अनेकदा मला त्यांनी ती बोलून दाखवलेली आहे. तर आम्ही हे आता अगदी आवर्जून मांडतो. त्या दिवशी सुद्धा पुण्याला मला एका टॉक शो मध्ये बोलावलं होतं स्त्री मुक्तीच्या. आता ते 85-50वी हे साजरी करतायत उत्सव. तर त्यावेळेला सुद्धा मी आग्रहाने ही मांडणी केली की त्याची सुरुवात ही खेडेगावांपासून झालेली आहे आणि त्यातली सोमातरी ही त्याच्यातली प्रमुख आहे, जी इत्तिमाम हा शब्दप्रयोग वापरते. जो शब्दप्रयोग आजच्या 1975 नंतरच्या स्त्री मुक्ती चळवळीमध्ये स्त्रीभाव म्हणून हा आता जगभर शब्दप्रयोग अगदी लाडका झालेला आहे, पण तो शब्दप्रयोग पहिल्यांदा आपल्याला सोमादेवीच्या गाथेमध्ये दिसतो. दुसरी फेरी एक की जी गुलामगिरी विरुद्ध बोलते, आपली पूर्णाखेर जे अनाथपिंडकाला सांगते की जर का नदीत स्नान करून स्वर्गात जागा मिळत असेल तर इथे जे सतत नदीत असतात कासव आणि मासे त्यांना पहिल्यांदा स्वर्गात जागा मिळेल. म्हणजे तिची जी ही मांडणी आहे ती मांडणी किंवा तिचा जो विचार आहे तो विचार खरं म्हणजे आजच्या स्त्री मुक्ती चळवळीचा पाया असायला पाहिजे. कारण ही जी स्त्री आहे ती गुलामी का अडकली आहे, मगाशी मी जे म्हटलं की दुःख कशामुळे निर्माण झालं त्याचा शोध घ्यावा लागतो आणि त्यावर उपाययोजना करावी लागते. आता स्त्रीला दुःख का निर्माण झालेलं आहे, सामाजिक गुलामगिरी, पुरुषाची गुलामगिरी, हे दुःख स्त्रीला का निर्माण झालेलं आहे, तर स्त्रीला धार्मिक गुलामगिरी दडवून ठेवलेली. ती जोपर्यंत या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत ती सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही. पुरुषाच्या गुलामगिरीतून मुक्त होणं शक्य नाही. आम्ही किती बोंबा मारली की पुरुषी व्यवस्था आहे त्याच्यातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे, पण नाही. पूर्णाखेरी त्यांनी आदर्श मानायला पाहिजे, तेव्हा त्या सगळ्या गुलामगिरीतून मुक्त होते. तर अशा पद्धतीने हे जे सगळे विषय आहेत म्हणजे स्त्रीवादी चळवळीला हे आम्ही सांगू इच्छितो. म्हणून आम्ही आंबेडकरी स्त्रीवाद हा आमचा वेगळा स्त्रीवाद मांडणी करू आणि तो का वेगळा असा आम्हाला प्रश्न विचारला जातो त्यावेळी आम्ही खडसावून हे सांगतो. म्हणजे ठणकावून सांगतो, खडसावून शब्दप्रयोग चुकीने गेला माझ्याकडून. आम्ही ठणकावून सांगतो असं की आमच्या स्त्रीवादाचा पाया जो आहे तो म्हणजे सोमाखेरी आहे आणि आमच्या स्त्रीवादाचा पाया हे मुक्ताखेरी आहे. म्हणून परवा माझ्याकडून जी ओवी लिहिली गेली म्हणजे एका ओवीमध्ये स्त्रीवादी चळवळी प्रोग्रामची सुरुवात होते ओवीने की स्त्री मुक्तीचा पाया ज्योतिराव फुलेंचं नाव पहिली ओवी फुलेंना ज्याने स्त्री मुक्तीचा पाया घातला. तर हे सांगत असताना मला एक त्याच्यातल्या त्या ओवीमधलं एक हे खटकतं की बाबासाहेब आंबेडकरांनी दलित स्त्रीला जागा दिलं असं त्याच्यात आहे. तर मी म्हटलं बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलित स्त्रीपुरतं का मर्यादित केलं. मग माझ्याकडून आता म्हटलं हे सांगावं किती जणांना, तर आपणच एक ओवी तयार करा. आणि मी हल्ली कवितेतून फार दूर गेले तरी परवाच्या दिवशी कविता आली बरं का, एक मागच्या 15 दिवसापूर्वी. आणि त्या कवितेतल्या ओवी ती पूर्ण नाही सांगत, पण ती जी माझी ओवी आहे त्याची सुरुवात अशी आहे. पहिली माझी ओवी ग या भूमीतील बुद्धाला जगामध्ये ज्याने स्त्री मुक्तीचा पाया घातला. तर बुद्धाने स्त्री मुक्तीचा पाया जगामध्ये घातलेला आहे हे ओवीमध्ये सांगितलं गेलं पाहिजे. त्याच्यामध्ये शिवराय आहेत, फुले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत की भीमराव आंबेडकर भीमरायाला का त्यांना ही ओवी मी देते आहे की त्यांनी हिंदू मूळ पिलामधून या स्त्रीला व्यक्ती म्हणून दर्जा दिलेला आहे. आणि माझी ती 5वी ओवी शेवटची ओवी आहे ती भारतीय संविधानाला दिलेली आहे. भारतीय संविधान म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं तर या देशातली माता, भगिनी आणि बेटी यांच्या संरक्षणाचा तो कायदा. म्हणून माझी 5वी ओवी ही संविधानाला वाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही कामं करावी लागतात. आता मला खूप सारे ज्या समस्या आहेत त्या दिसत आहेत, पण मी आता ते किती मांडू मला कळत नाहीये. 5 मिनिटांमध्ये मला संपवायचं आहे. तर त्या समस्या मी अगदी धावत्या सांगते ज्या तुम्हाला पण माहिती आहे, पण स्टेजवर मला त्याचा उल्लेख करायला पाहिजे. म्हणजे मगाशी
शहीद झालेले आहेत त्यांच्यासाठी मी एक आदरांजली अर्पण करते आहे. खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे ती. तर अशा खूप साऱ्या आपल्या समस्या आहेत, पण त्या समस्या ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे कोणती तुम्हाला सांगू आणि कोणती नको मला कळत नाही आहे की महाराष्ट्राचाच विचार केला तर अल्पवयीन मुलींवर बलात्कार कसे होतात त्याच्या आकडेवारी याच्या माझ्या भाषणामध्ये तुम्हाला दिसेल. हिंदी घातली जाते आहे म्हणजे मराठी साहित्य संमेलनामध्ये आपण बोलतो पण त्याचा उच्चार करायला पाहिजे. तर ही हिंदी कशी काय ऍक्सेप्ट करणारी ती छोटी छोटी मुलं, तर त्यांची मातृभाषा प्रमाणित मराठी पण नाही आहे, बोलीभाषा ही मातृभाषा आहे. त्या बोलीभाषा मातृभाषा बोलणाऱ्या मुलांना प्रमाणित मराठी समजणं कठीण, तर हिंदी मातृभाषा ती पहिलीतली मुलं कशी काय समजणार आहे त्यांना, जराशी मोठी होऊ देत किती आणि मग त्यांना बाकीच्या भाषांची ओळख करून द्या. तर असेही खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. पण या सगळ्यांविषयी बोलत असताना म्हणजे कोणी जर प्रश्न विचारला तर प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. जनसुरक्षा कायदा येतो आहे आणि एक व्हिडिओ मी बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये आपल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये एक शेतकऱ्यांचा मेळावा होता आणि त्या सभेमध्ये एक शेतकरी पीक विम्याबद्दल विचारतोय म्हणून पोलीस त्याला पकडतात आणि हाकलून देतात. म्हणजे कुसुमाग्रजांची विशेषण कविता मला आठवते की तो विशेषण लावून आमची संस्कृती किती महान म्हणून सांगत होता बघता. आणि श्रोत्यांमधला एक जण उठला आणि म्हणाला की याच्यामध्ये कितीतरी गाडलेले आहेत या संस्कृतीच्या खाली, तर या विशेषणांच्या खाली गाडलेले. तर सगळे सभाजन उठले आणि त्याला पकडलं आणि त्या अगदी उदार न्यायी अशा विशेषणांखाली त्याला काढून टाकलं म्हणजे त्याला मारून टाकलं. तर अशी अवस्था आहे. पण हे असं आहे तरी आपण बघत बसायचं का? म्हणजे पाषाणची कविता जी आहे ती पूर्ण नाही सांगत मी तुम्हाला माहिती आहे की सबसे खतरनाक है हमारे सपनों का मर जाना, असं ते सांगतात की घर जाना और घर से आना आणि सबसे खतरनाक है हमारे सपनों का मर जाना. तर आपण अशा सबसे खतरनाक अवस्थेमध्ये आपण आता आहोत आणि त्याच्यावर बोलण्यासाठी मी आपल्याला एक याचा उदाहरण दिलेलं आहे ते त्या अध्यक्ष भाषणामध्ये वाचा की इराणचं जे आंदोलन होतं त्या इराणच्या आंदोलनामध्ये त्या हुकुमशाही विरुद्ध उभे राहिले होते सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे कोणी मोठी मोठी पुस्तकच लिहायला पाहिजे तसे नाही, अगदी होतं एका 2 मिनिटामध्ये. तर ते त्यांनी सोशल मीडियाचा पण खूप परिणामकारकपणे वापर केला होता. तर एक शार्विन हाजी म्हणून एक तरुण होता 25शीतला आणि त्या तरुणाने एक गाणं गायलं, त्या गाण्याला चाल लावली आणि ते त्याने सोशल मीडियावर टाकून दिलं आणि ते गाणं खूप गाजलं. पण शार्विनला अटक केली, तुरुंगात डांबलं त्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला बोलता येतं. म्हणजे त्या गाण्यामध्ये स्त्रिया स्वातंत्र्य याच्याबद्दलचं लिहिलेलं आहे. त्याच्यावर डिटेल मी आता सांगत नाही. मी अगदी आता शेवटच्या त्या स्त्रीवादाकडे एकच मुद्दा बोलते आणि संपवते की आमचे जे आंबेडकरी साहित्यिक आहेत म्हणजे प्रेमकथा किंवा प्रेमावरचं साहित्य कसं असावं याच्यावर मी थोडं उदाहरण द्यायची इच्छा होती माझी, पण ते आता नाही देते. फक्त ते उदाहरण देताना म्हणजे हे आपलं राहुल सांकृताई यांची बोलगाचे गंगा याच्यामधल्या वासवदत्ता मी जस्ट तुमच्या कानावर घालून ठेवते. वासवदत्ता आणि उपगुप्त यांची प्रेमकथा आहे की ती कथा तुम्ही जरूर वाचा, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि मी आमच्या साहित्यिकांना असा प्रश्न विचारते आहे की तुम्ही या प्रेम या विषयाला वाढीत जाऊ, प्रेम या विषयावर सुद्धा तुमच्याकडून लिहिलं गेलं पाहिजे. पण मग कसं लिहिलं गेलं पाहिजे? तर मी आमची एक ही चळवळीची आमची साहित्यिक आमची मुलगी श्यामल गरुड, या श्यामल गरुडचं निरीक्षण मी इथे नोंदवते. श्यामल गरुडचं असं म्हणणं आहे की आमच्या विशेषतः कवितेमध्ये प्रेमकविता दिसतात पण त्याची नायिका असते ती एकदम छान छान नायिका असते, म्हणजे उच्चवर्णीय नायिका असते त्याच्यामध्ये. आणि समतेच्या लढ्यात तिने माझ्या बरोबर यावं असं आमच्या तरुणांचं स्वप्न असतं. ऑलरेडी आम्ही समतेच्या लढ्यात आहोत तरी यांचं स्वप्न असतं की तिने माझ्या बरोबर समतेच्या लढ्यात आहे. तर श्यामल गरुडचं खूप मोठं ऑब्जेक्शन आहे ना याला आणि त्याला माझं समर्थन आहे पूर्ण. तर हे सांगत असताना मी तुम्हाला प्रश्न असा विचारते की आमच्या या प्रेमकथा उन्हाने राखलेल्या काळ्या रंगाच्या किंवा खडबडीत कष्टकरी हात असलेल्या मुलीच्या का असू शकत नाही? त्या अजूनही पारंपरिक सुंदरतेतच का अडकतात?
टपोरा डोळ्याने त्याच्याकडे बघते की आमचे तरुण दीर्घायू. असं नको व्हायला. आमच्या या कथा ज्या आहेत प्रेमकथा त्या सुद्धा आम्ही काही अशा वाढीत नको टाकायला. अशारीरी प्रेमकथा या आपल्याकडून लिहिल्या गेल्या पाहिजेत, जशा वासवदत्त आणि उपगुप्त यांच्या आहेत तशा. आता इथे मी बुद्धकालीन थेरींच्या साहित्यामध्ये अशा प्रकारची जी वैशिष्ट्ये दिसतात त्याच्याबद्दल बोलत असताना मी काही आमच्या स्त्रीवादी साहित्याची एका मिनिटामध्ये ओळख करून देते की प्रज्ञादया पवार यांची फोटो नावाची वैश्विक जाणीवानी व्यापलेली कविता आहे. ती म्हणते, मी असते कधी ज्ञानाची असीम अनुभूती घेणारी थेरी, आणि असं म्हणून ती मानवी लढ्यांसाठी लढणाऱ्या थेरींपासून ते इरोम शर्मिलापर्यंत ते त्यांचं नातं जोडतं. किंवा माझ्या एका कवितेमध्ये मी म्हणते की नको कुणाचे म्हणूया दास, स्वातंत्र्याचे निरवू श्वास, बुद्धतत्व समजूकी बाई बुद्धतत्व समजूकी. तर विशेषतः आमच्या स्वातंत्र्य स्त्रीवादी चळवळीने हे लक्षात घ्यायला पाहिजे की बुद्ध ते आंबेडकर आणि आंबेडकर ते बुद्ध असा हा आपला आज फिरायला पाहिजे. पण मध्येच कुठेतरी थांबता कामा नये हे आमच्या सगळ्या चळवळींनी लक्षात घ्यायला पाहिजे. आमच्या काही स्त्रीवादी चळवळी सत्यशोधकपर्यंतच थांबतात, पुढे येतच नाही. तर हे व्हायला नाही पाहिजे. बुद्धांशिवाय बाबासाहेब आणि बाबासाहेबांशिवाय बुद्ध आपण स्वीकारू शकत नाही. म्हणून आमच्या बंधूंना सुद्धा मी कळकळीची विनंती करते की तुम्ही सुद्धा बुद्ध स्वीकारायला पाहिजे. म्हणजे मग बुद्धांचं पंचशील येतं. क्षणिक सुखासाठी तुमची इतकी मोठी जी प्रतिभा असते तुमच्यामध्ये त्याला गालबोट लागेल अशा पद्धतीचं कोणतं पण वर्तन तुमच्याकडून होता कामा नये. कारण जर का चुकून अशा पद्धतीने काही वर्तन होत आहे असं या स्त्रीवादी चळवळीच्या आमच्या ज्या विद्वान मैत्रिणी आहेत त्यांच्या लक्षात आलं तर त्या बेधडक आमच्यावर आरोप करतात आणि आम्हाला सांस्कृतिक दहशतवादाचं शस्त्र उभारतात आमच्यावर आणि त्या आम्हाला नीतिमत्तेच्या पिंजऱ्यामध्ये आम्हाला उभं करतात. आम्हाला खूप दुःख होतं त्याचं. आम्हाला अभिमान आहे तुमचा सर्वांचा. पण मी अगदी तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुम्ही सर्वांनी अतिशय आपलं वर्तन हे बुद्धांच्या पंचशिलेच्या ह्याच्यामध्ये बसायला पाहिजे. अशा पद्धतीचं वर्तन तुमच्याकडून व्हायला पाहिजे अशी मी विनंती करते. आता अगदी शेवटचा मुद्दा एका मिनिटामध्ये मी संपवते आहे की ही जी तत्व आहेत जी भारतीय संविधानामध्ये आपल्याला दिसत आहे. बुद्धांपासून मी आले बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान. ही जी भारतीय संविधानातली तत्व आहे या ही तत्व ज्यावेळी सामाजिक पातळीवर रुजतील त्यावेळेला संविधान संस्कृती या समाजामध्ये रुजते, म्हणजे या देशामध्ये रुजते. आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या प्रत्येक भाषणामध्ये हा मुद्दा मी आग्रहाने मांडते. कारण आज जो संघर्ष आहे ना, मी मगाशी म्हणाले की तो संस्कृतीचा संघर्ष आहे. राजांची लढाई झालेली तो वेगळा भाग आहे, तो तलवारीने लढलेली आहे. पण संस्कृतीची लढाई लढलेली आहे ती या धर्मग्रंथांच्या आधाराने लढलेली आहे. तर ही जी सांस्कृतिक लढाई आहे ती आजही आपल्याला दिसते आहे. आज मोठी लढाई त्याचं स्वरूप दरवेळी बदललेलं आहे. आजचं स्वरूप कोणतं आहे तर धर्म संस्कृती त्याच्या विरुद्ध संविधान संस्कृती. जी बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 मध्ये संविधान संस्कृती या देशाला दिली त्या संविधान संस्कृतीला विरोध करण्यासाठी या देशामध्ये धर्म संस्कृती निर्माण केलेली आहे. आणि धार्मिक उन्माद जो निर्माण केलेला आहे तो निव्वळ याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये सगळे धर्म त्याच्या कचाट्यात आलेले आहेत. आपल्याला या धर्म संस्कृतीच्या विरोधात लढायचं आहे. म्हणजे बुद्धीचा हा सुद्धा धर्म संस्कृती नको व्हायला. बुद्धीचा हा सुद्धा धर्म या ह्याच्यावर असायला पाहिजे. तर या धर्म संस्कृतीच्या विरोधात आपल्याला विजयी व्हायचं आहे. त्याच्यासाठी आपल्या स्त्रिया आहेत, आपली नवीन पिढी आहे आणि मला नक्की विश्वास आहे की आपण या धर्म संस्कृतीचा सुद्धा पराभव करू आणि संविधान संस्कृती या देशात रुजवू. कारण त्यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. आज आपण बघतो की आपला हा जो महाबोधी मुक्ती विहार हा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये जगभरामध्ये हे पाठिंबा मिळवलेला आहे आपल्या तरुणाई. तर अशा पद्धतीने आपण सातत्याने एकमेकांशी भेटत राहू, एकमेकांशी बोलत राहू आणि नक्की आपण यशस्वी होऊ असं स्वतः मी विश्वास बाळगते. तुम्हाला विश्वास देते. कोणता विश्वास मी परत एकदा एक वाक्य रिपीट करते की या देशामध्ये जो धर्म संस्कृती आणि संविधान संस्कृती हा जो संघर्ष पेटलेला आहे त्याच्यामध्ये धर्म संस्कृतीचा आपल्याला पाडाव करायचा आहे आणि या संविधान संस्कृतीचा विजय करायचा आहे. त्याच्यासाठी हातात हात घालून आम्ही सतत भेटत राहूया आणि आपण नक्की यशस्वी होऊ असा विश्वास बाळगते. तुम्हालाही विश्वास देते. धन्यवाद.
खरं तर तब्बल 29 पानांची आपली छापील अशी ही अध्यक्षीय भाषणाची प्रत आहे आणि ती आता आपल्याला उपस्थितांना आपण देणार आहोत. अर्थातच हे संपूर्ण भाषण मांडण्यासाठी आपल्याला वेळ कमी मिळाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर चंद्रकांत गायकवाड सर आभार प्रदर्शन करतील. धन्यवाद मॅडम. आपलं अध्यक्ष भाषण सर्वांनी अत्यंत काळजीपूर्वक ऐकलेलं आहे. परिवर्तन बहुउद्देशीय संस्था